राजा एक तिराणी सगळ्याचं तोंड कुत्रेवाणी असं झालेली गत आहे सध्या बिग बॉसच्या सीझन मध्ये मित्रांनो. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनल वर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, काय चालू आहे घरामध्ये? म्हणजे मागच्या सीझन पेक्षा हा सीझन जरा कमी वाटतो का, डाऊन वाटतो का, कमी जायला पाहिजे? भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया ये? नाही, मी गेल्यानंतर चांगलं शिकवेल ना त्यांना, नाही तर सादर करतेला पाठवतो. सांग कमी गेम कसा असतंय? मरना तेरे को डर नहीं लगता? अरे काय चालू आहे? म्हणजे तो प्रभू जो बकऱ्याचे अंडे खाणारा, ते त्याचं वेगळं चालू आहे. तो विदर्भाचा जो बॉडी बिल्डर, मला वाटलं तो काहीतरी वेगळंच गोष्टी करेल, पण तो काही वेगळ्याच कोपऱ्यात बसलाय. अन्नू माने एवढी जी तडपड करणारी पोरगी, इकडे बाहेर असा ठुमका डान्स करणारी गाबडी, ती आता कुठेतरी ओव्हर शॅडो होतीये. दिसतायत फक्त घरामध्ये दोनच पोरी, आणि त्याच्यामध्ये त्यांचे पण वाद चालू आहेत. एक तर ती कोल्हापूरची रुचिता आणि दुसरी ती कोलते. आता ती कॅप्टन झाल्यानंतर कोणाकोणाला कोलते काय माहिती. आता कॅप्टन्सीच्या या टास्कवर मला एक गोष्ट बोलायची. करण सोनवणे यांनी चांगल्याच गोष्टी केल्या. तिने चावी वगैरे लपून ठेवली, चांगले बुवा तिला दिली नाही चावी रुचिताला वगैरे. पण यार तू म्हणजे जरा भाई घरामध्ये गेलायस, त्या याच्यामध्ये बिग बॉसने सांगितले मध्ये जाऊन ते बजर दाबायचं वगैरे, ते नाही दाबलं. मला असं वाटतं की त्याला कळला नाही गेम. मला कळला होता, म्हणजे त्याचं काहीतरी वेगळं असेल. त्याने म्हणजे असा विचार केला की नाही नाही, मी माझं काहीतरी वेगळं आहे आणि मी मुद्दाम वगैरे केली ती गोष्ट. मुद्दाम नाही केली, तेच डायरेक्ट सरळ नॉमिनेट झालायस तू. म्हणजे अतिशहाणा आणि त्याचा बैल रिकामा म्हणतात नाही, ते तशातली गत झाली ती. असं मला काय ह्याच्यावर बोलायचं नाही. आता माझ्या तोंडात एवढ्या शिवाय आल्यात, पण क्या करू, अभी गाली नाही दे सकता, ये फॅमिली शो आहे ना. तुम्हें शर्म है कुछ? विशाल कोटियान आणि ओमकार राऊत या दोघांचे भांडणं आजच्या एका प्रोमो मध्ये मला दिसत आहेत. आणि दोघे पण बिल्डर आणि दोघे पण एकमेकांची पॉवर त्यांची दाखवत आहेत त्या टास्क मध्ये. बघू आता नेमकं कोण जिंकतंय, कोण काय करतंय, कोण कॅप्टन झालेलं आहे ते काही सांगता येत नाहीये. पण मला ह्या सीझन पेक्षा मागचा सीझन जरा खूपच बेस्ट होता असं मला वाटतंय ह्या 3-4 एपिसोड मध्येच. कारण त्या सीझनचा 3-4 एपिसोड झाल्यानंतरच एवढी जी हाईप पकडली होती त्यांनी. हा सीझन बहुतेक कोणी बघताय की नाही मला माहित नाही. तुम्ही हा सीझन बघताय का? मला प्लीज कमेंट करून सांगा. मला फक्त या सीझनची एकच गोष्ट आता बघायला आवडणार आहे, तो म्हणजे भाऊंचा धक्का. आता नेमकं भाऊ ह्या हप्त्यामध्ये कोणाकोणाला कसे धक्के देणार आहे ते बघण्यासारखे आहे मित्रांनो. म्हणजे सगळ्यात जास्त तर मला तर असं वाटतं की धक्का खाणारा एक व्यक्ती आहे, तो कोण म्हणजे माझ्या नजरेत आहे, पण तुमच्या नजरेत कोण आहे ते मला प्लीज कमेंट करून सांगा. बाकी रिव्ह्यू रोस्टिंग वगैरे आपण करतच राहणार आहोत, पण प्लीज मला कमेंट करून सांगा नेमकं काय कोण वाटतंय बाबा. रेसचा घोडा वाटतो ना, बाकी सगळे गाढवच आहेत. म्युझिक. पण तुम्हाला काय वाटतं घोडा कोण आहे? प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि बघत राहा पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट, कारण ही पीपीची दुनिया जरी माझी असली मित्रांनो, तरी हे चॅनल आपलं आहे. कीप सपोर्टिंग गायज. थँक्यू सो मच मंडळी. लव्ह यू.